US मध्येच एक कस्टमर आहे, ही इज अ प्लॅस्टिक सर्जन. आम्ही त्यांना आवळ्याच्या गोळ्या करून देतो. त्यांचे कस्टमर कोण आहेत तर लिज टेलर, सोफिया वर्गारा, किम कार्डाशियन. मग ते जे डॉक्टर आहेत ते $100 एक बाटली विकतात आवळ्याच्या 60 गोळ्यांची. तीच आवळ्याची कॅप्सूल आम्ही इकडे ₹500 विकतो आणि डॉक्टर म्हणतात नाही नाही याचा काही रिझल्ट येत नाही. ते शिलाजीत हजारो वर्षांमध्ये जे 2 दगडांमध्ये बनतं आणि ते आता टनाने विकलं जातं, तर स्कॅम आहे का तो? तुम्हालाच एक प्रश्न विचारतो, तुम्हाला काय वाटतं शिलाजीत कुठून येतं? म्हणजे असं म्हटलं जातं की ते हिमालयातनं येतं. जगात कुठनंही जे शिलाजीत विकलं जातंय ते हिमालयातनं येत नाही. व्हेजिटेबल ऑइलकडे लोकांचा कल जास्त आहे, पण इट इज ऑल्सो वन ऑफ द लीडिंग कॉजेस ऑफ कॅन्सर. आलं कशासाठी वापरलं जातं? सो आलं म्हणजे जर हळद आणि आवळा तुमच्या हे अर्क घेऊन किंवा असा घरात लावला केसांना तर केसांवर उपयोग होतो का? आणि हळद म्हणजे आता गोल्डन मिल्क म्हणून पण दिलं जातं ना. स्टारबक्सचा टर्मरिक लाटे किंवा गोल्डन लाटे ₹700 देऊन गोल्डन लाटे लोक आपल्याकडे पितील, पण घरी एक चिमूट दुधात घालून रात्री झोपायच्या आधी प्या जे आयुर्वेदात सांगतात ते आपल्याकडे करत नाहीत. तर ही जी वेलनेसची जी इंडस्ट्री आहे म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं अँटी एजिंग आहे, स्किन आहे, हेअर आहे, ही जी एक मार्केट आहे ती किती मोठी आहे? आत्ता $200 बिलियन इंडस्ट्री. 200 बिलियन डॉलर. हा, आयुर्वेद आपलाच आहे, पण आपणच लोकांनी जर वेळच्या वेळी त्या आयुर्वेदाला किंमत दिली नाही, आपलाच आयुर्वेद भारताबाहेरून आपल्याकडे 10 पट किमतीला येईल. आपणच जी गोष्ट ₹400 आहे ती ₹4000 तेव्हा आपण विकत घेत असू. ऑर्गॅनिक म्हणलं की विकतं, पण ऑर्गॅनिक म्हणजे काय हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. लोकांना वाटतं की शेतातनं आणलंय म्हणजे ते ऑर्गॅनिक आहे, तर ते तसं नाही.